नीटच्या तिन्ही विषयांचे पेपर परीक्षेच्या 10 दिवस आधीच मिळाले होते, अशी लातूरच्या कोचिंग क्लास संचालकाच्या मुलाची सीबीआयकडे कबुली। सीबीआय मुलाला प्रमुख साक्षीदार बनवणार। नीट पेपरफुटी प्रकरणी आणखी दोघांना अटक। पुण्यातून एका विद्यार्थ्याला आणि लातूरचा बालरोग तज्ञ डॉक्टर मनोज शिरुरेलाही अटक। आतापर्यंत राज्यातून 9 जण अटकेत। मान्सूनचं केरळमधील आगमन लांबणीवर। अरबी समुद्रातील चक्रवाती स्थितीमुळे मान्सूनला विलंब। 26 मे रोजी केरळात येणारा मान्सून आणखी 4 दिवस लांबणीवर। विधान परिषद निवडणुकीच्या जागांवरून महायुतीत जोरदार रस्सीखेच। जागा वाटपाचा तिढा सोडवण्यासाठी महायुतीचे नेते दिल्लीत। अमित शहांशी चर्चा करून जागा वाटप होणार असल्याची माहिती। मुंबईतील राष्ट्रवादीची बैठक वादळी। सातत्यानं होणाऱ्या टीकांवरून तटकरेंनी सुनावलं। प्रफुल्ल पटेलांची बैठकीला गैरहजेरी, तर तटकरे आणि माझ्यामध्ये कोणताही वाद नाही, भुजबळांचं स्पष्टीकरण। कोकणातल्या जागेवर राष्ट्रवादीशी करणार समझोता। शिवसेना कोकणची जागा राष्ट्रवादीस देऊन रायगडचं पालकमंत्रीपद घेण्याची शक्यता। अनिकेत तटकरेंसाठी हवी आहे राष्ट्रवादीला कोकणची जागा। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते प्राजक्त तनपुरे 30 मे रोजी भाजपात प्रवेश करणार। अहिल्यानगर विधान परिषदेची उमेदवारी जाहीर होणार, सूत्रांची माहिती। कोसळलेल्या कांद्याच्या दराबाबत अमित शहांच्या उपस्थितीत दिल्लीत बैठक। मुख्यमंत्री फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित। साखर उद्योगासमोर असलेल्या आर्थिक अडचणीवरही होणार चर्चा। नाशिकच्या कश्यपी धरणात चौघांचा बुडून मृत्यू। पती, गरोदर पत्नी आणि शेजारची 2 मुलं फिरण्यासाठी गेले असता धरणात बुडाले। पाण्याचा अंदाज न आल्यानं घडली दुर्घटना। कर्नाटकात मुख्यमंत्री बदलाच्या चर्चेला वेग। सिद्धरामय्या आणि DK शिवकुमार यांच्यासोबत राहुल गांधी, खरगे आणि अन्य केंद्रीय नेत्यांची 7 तास चर्चा। सिद्धरामय्यांना दिल्लीत बोलावले जाण्याची शक्यता। पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या आमदारांना भाजपचे वेध। मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या बैठकीला पक्षादेश झुगारून 6 आमदार आणि एका खासदारानं लावली हजेरी। वाराणसीमध्ये गंगा दशहरा निमित्त गंगा आरतीसाठी उचलला हजारो भाविकांचा जनसागर। 50,000हून अधिक भाविकांनी केलं गंगा स्नान।